भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 400चा आकडा पार करणार नाहीत, पण सरकार स्थापन करतील असं भाकीत प्रशांत किशोर यांनी केलं. त्यांनी भाकीत केल्यानंतर लगेचच सर्व वृत्तपत्रांनी आणि न्यूज मीडियानी सदरील बातमी ही दाखवण्यास सुरुवात केली. का बरं प्रशांत किशोर यांच्या भाकिताबद्दल एवढी दखल घेतल्या जाते? काय कारण आहेत आणि कोण आहेत हे प्रशांत किशोर? निवडणुकीचे रणनीतिकार. प्रशांत किशोर यांना पीके या नावाने सुद्धा ओळखल्या जाते. ते नेहमीच आपल्या कामाबद्दल खूप उत्साही असतात. याच कारणास्तव ते आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय त्यांच्याबद्दल वेळ न दिल्याबाबतची तक्रार करत असतात. प्रशांत किशोर यांचे वडील श्रीकांत पांडे हे डॉक्टर होते. आई सुशीला पांडे या गृहिणी होत्या आणि त्या आपल्या मुलाला खूप चांगल्या पद्धतीचा सपोर्ट करत असत. प्रशांत किशोर यांनी काही केलं तरी त्यांना ते बरोबर वाटायचं. पण एक गोष्ट विशेष होती की ते राजकारणाच्या विरोधात होत्या. प्रशांत किशोर यांचे मोठे भाऊ अजय किशोर हे आधी पाटणा येथे एक व्यवसाय करायचे. त्यानंतर ते दिल्लीत आले. त्यांना 2 बहिणी देखील आहेत. त्यापैकी एक दिल्लीत राहते आणि त्यांचे पती आर्मी ऑफिसर सुद्धा आहेत. प्रशांत किशोर यांच्या पत्नीचं नाव जान्हवी दास असून त्या मूळच्या आसाम गुवाहाटी येथील आहेत. व्यवसायाने त्या डॉक्टर आहेत. त्यांना एक मुलगा असून तो सध्याच्याला 8वीत किंवा 9वीत शिकत असेल. पत्नी स्वतःला स्मार्ट वर्कर समजते, तर प्रशांत किशोर त्यांच्याकडे हार्ड वर्कर म्हणून पाहतात. आणि त्यांनी जो विवाह केला तो त्यांचा प्रेमविवाह होता. मागील कित्येक वर्षात त्यांनी कुठलाही चित्रपट बघितलेला नाही, तरी पण त्यांचे आवडते नायक हे बॉलिवूडचे अमिताभ बच्चन हे आहेत. 2011 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना विधानसभा निवडणुकीत मदत करणे ही त्यांची पहिली मोठी राजकीय मोहीम होती. गुजरात विधानसभा निवडणुकीत 2012 साली मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी हे 3ऱ्यांदा निवडून आले आणि त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. 2013 मध्ये त्यांनी सिटीजन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नर्स CAG ची स्थापना केली. ही भारतातील पहिली राजकीय कृती समिती ठरली. 2014 मध्ये प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणूक जिंकण्यास मदत केली आणि पक्षाला देशात पूर्णपणे बहुमत मिळाले सुद्धा. त्यामुळे भाजपच्या निवडणूक पूर्व प्रचारातील प्रमुख रणनीतिकारांपैकी एक प्रशांत किशोर हेच होते. चाय पे चर्चा, 3D रॅली, रन फॉर युनिटी, मंथन आणि सोशल मीडिया कार्यक्रमासह नरेंद्र मोदींसाठी एक नाविन्यपूर्ण विपणन आणि जाहिरात प्रचार तयार करण्यासाठी त्यांना श्रेय देण्यात आलं. प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदींशी काही काळानंतर फारकत घेतली आणि कॅगला भारतीय राजकीय कृती समिती IPAC या विशेषज्ञ धोरण संघटनेमध्ये रूपांतरित केलं. विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिकांसाठी राजकीय पक्षाचा भाग न राहता राजकीय घडामोडी आणि देशाच्या कारभारात त्यांची निवड करण्यासाठी, सहभागी होण्यासाठी आणि अर्थपूर्ण योगदान देण्यासाठीचं ते एक व्यासपीठ त्यांनी निर्माण केलं. यामुळे विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमीतील काही उत्कृष्ट विचारांना एकत्र आणले गेले. हे सदस्यांना निवडणूक प्रक्रियेचा भाग बनण्याची आणि भारतातील धोरण निर्मितीवर प्रभाव टाकण्याची एक अनोखी संधी सुद्धा प्रदान करते. त्यानंतर 2015 साली प्रशांत किशोर यांनी 2015च्या बिहार विधानसभा निवडणुकीत 3ऱ्यांदा विजय मिळवण्यासाठी नितीश कुमार यांच्यासोबत काम केलं. प्रशांत किशोर यांनी प्रचाराची रणनीती, संसाधने आणि युती ठरवली. PAC सह त्यांनी नितीश के निश्चय विकास की हमी अशी घोषणा तयार केली. नितीश कुमार 3ऱ्यांदा विजयी झाले आणि त्यांनी प्रशांत किशोर यांची नियोजन आणि कार्यक्रम अंमलबजावणीसाठी सल्लागार म्हणून नियुक्ती केली. बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेल्या 7 कलमी अजेंड्याचे मार्गही त्यांना शोधावे लागले. जानेवारी 2020 मध्ये संबंध पुढे चालू शकले नाहीत आणि त्यांनी जनता दल युनायटेड या पक्षातून प्रशांत किशोर यांना काढून टाकण्यात आलं. पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमरिंदर सिंग यांना मदत केली होती आणि 2017 मध्ये अमरिंदर सिंग ही निवडणूक जिंकून मुख्यमंत्री सुद्धा झाले. आणि त्या पहिल्याच म्हणजे सलग 2 वर्ष पहिले अमरिंदर सिंग यांचा पक्षाचा या निवडणुकीमध्ये
पराभव सुद्धा झाला होता. 2017च्या युपी निवडणूक प्रचारासाठी त्यांना काँग्रेस पक्षाने सुद्धा काम दिले होते, पण यामध्ये त्यांना फारसे यश मिळू शकले नाही आणि काँग्रेस पक्षाचा निवडणुकीमध्ये पराभव झाला. मे 2017 मध्ये प्रशांत किशोर यांची YS जगनमोहन रेड्डी यांची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. समरा साखरावम, अण्णा पिलुपू आणि प्रजासंकल्प यात्रा सारख्या अनेक निवडणूक मोहिमा त्यांनी यामध्ये तयार केल्या आणि 175 पैकी 151 जागांवर मोठ्या बहुमताने YS जगनमोहन रेड्डी यांनी निवडणूक जिंकली. 2020च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे निवडणूक प्रचाराचे ते रणनीतिकार होते आणि याही निवडणुकीमध्ये आप पक्ष हा भरघोस मताने जिंकला. थोडक्यात सांगायचं झालं तर राजकीय पक्षांच्या अपेक्षा प्रत्यक्षात आणण्यात, नवीन पक्षासाठी किंवा जुन्या पक्षासाठी संघटनात्मक रचना तयार करण्यात, योग्य रणनीती, दिशा आणि प्रचार यांची सांगड उत्तमरित्या प्रशांत किशोर यांनी घातली. म्हणूनच ते एक राजकीय रणनीतिकार म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या कुठल्याही राजकीय भाष्यावर सगळ्या वृत्तवाहिन्यांना, न्यूज चॅनल्सला हे दखल घ्यावी लागते. हेच याचं कारण आहे.